अशोक तयार वगैरे झाला, त्याच्या बायकोनी रोशनीला तयार केलं. आता अशोक तिच्याकडे गेला आणि बोलला, चला आता आपल्याला फिरायला जायचं आहे, मस्त पिकनिक करूया, एन्जॉय करूया, चला झालं ना तुमचं, निघूया आपण. आता रोशनी त्याला बोलली, पप्पा असं कसं, या घरात तर आपण चौघं राहतो ना, मग तिघंच कसं जायचं. आता हे ऐकून अशोक शॉकच झाला. म्हणाला, कोण चौघं आहेत, आपण तिघंच आहे ना, तू, मम्मी, मी आणि अजून कोण राहतं. नाही बोले, अजून एक जण आहे, मग तुम्ही त्याला पण घेऊन चला ना. आता अशोकला वाटलं ही लहान मुलगी काहीतरी भावलीबद्दल बोलत असेल, तिच्या खेळण्याबद्दल बोलत असेल, म्हणून अशोकने इग्नोर केलं. चल आता बोललं जाऊ ट्रिपला. आता ही ट्रिपला गेले त्यांच्या कारमधनं, पण आहे ना जी रोशनी होती ना ती खूप गप्प राहिली, म्हणजे कुणाशीच बोलत नव्हती, उदास. ते बघून अशोकला थोडंसं वेगळं वाटलं, तिच्या मम्मीला पण